देशाचं चालू आर्थिक वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण आज लोकसभेत सादर करण्यात आलं। पुढच्या वर्षी आर्थिक विकासाचा दर 6.75 ते 7.5% राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलाय। पुढच्या वर्षी अर्थव्यवस्थेसमोर कच्च्या तेलाच्या भावामध्ये होणारी वाढ हे प्रमुख आव्हान असेल असं आर्थिक सर्वेक्षणाचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षात नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या रोखीच्या चणचणीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसल्याची कबुली आर्थिक सर्वेक्षणात देण्यात आली। त्याचप्रमाणे औद्योगिक विकासाचा दरही अपेक्षित दरापेक्षा कमी होईल असं सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय। आर्थिक सर्वेक्षणात मांडण्यात आलेल्या बाबींवर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। आर्थिक विकासाचा दर हा 7.6 2015-16 मध्ये होता, तो 16-17 मध्ये 7.1 तर 2017-18 मध्ये 6.75% असेल। थोडक्यात आर्थिक विकासाचा दर घटेल असं आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं। आज आर्थिक सर्वेक्षणातून नोटाबंदीनंतरचा अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या विभागांवर काय परिणाम झालेत याची सविस्तर माहिती देण्यात आली। पाहूया त्यावर नेमका कुठल्या क्षेत्रावर काय परिणाम झाला आणि भविष्यात काय परिणाम अपेक्षित आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून। विकासाचा दर पुढच्या वर्षी 6.75 ते 7.5% राहील। महागाईचा दर चालू आर्थिक वर्षात घटला। व्याजदरातल्या कपातीमुळे अर्थव्यवस्थेला वेग आला। नोटाबंदीचे सकारात्मक परिणामांसाठी वेळ लागणार। रोखीच्या कमतरतेचा कृषी क्षेत्रावर वाईट परिणाम झाल्याचं आर्थिक सर्वेक्षणात कबूल करण्यात आले। औद्योगिक विकासाचा दर चालू आर्थिक वर्षात घटला। कृषी विकासाचा दर 4% राहण्याची शक्यता आहे, तर वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या भावांचा वाईट परिणाम अपेक्षित आहे। नोटाबंदी परिणाम डिसेंबर अखेरीस व्याजाचे दर बँकेतल्या ठेवींमध्ये कमालीची वाढ झाली, तर दीर्घकालीन परिणाम म्हणजे कर्जाचे व्याजदर आणखी पडण्याची शक्यता आहे। गेल्या 2 महिन्यात काळ्या पैशांचं प्रमाण घटलंय, तर अर्थव्यवस्थेला औपचारिक स्वरूप आल्यानं काळ्या पैशांचं प्रमाण कमी होणार। रिअल इस्टेट क्षेत्रात डिसेंबर महिन्यात किमती मोठ्या प्रमाणात घटल्या, तर यापुढेही किमती आणखी घटण्याची शक्यता आहे। कृषी क्षेत्रात आलेली बेरोजगारीची लाट हळूहळू कमी होते आहे, तर रोखीचं प्रमाण वाढलं की अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल। 6च्या 6 बातम्यांमधली शेवटची बातमी एका छोट्याशा झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।